फक्त एकूण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीत निर्णय होऊ शकतो असं म्हटलंय। तर आरक्षणाची फेररचना आतापर्यंत करावी असं तुम्हाला वाटतं का? आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका आलेला हे वाचून घेऊन सर्वच आणि आपण सगळेजण सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा आदर वाटणं काल रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केले त्याबद्दल रवींद्र चव्हाण यांनी असं वक्तव्य केले की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे। बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी विचारधारेवर युती झालेली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका आलेला बघा, ही युती अडवाणी साहेबांनी विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।